माई, काय ग असं काय एकदम स्वर लावलायस तू? अहो माई, नाही तसं काही नाहीये विशेष, पण पण काय? माई तू मेघनाशी बोल एकदा. मी काय बोलणार मेघनाशी? माई, मेघनाने आदित्य नगरकरला आणि अंजलीला या रविवारी आपल्याकडे जेवायला बोलवले. काय? कुणी सांगितलं हे? अगं मी पाहिलं आणि ऐकलं. म्हणजे जेव्हा नानांनी आदित्य नगरकरला घराच्या किल्ल्यात यायला बोलावलं ना, तेव्हा आदित्य आणि मेघना सुद्धा शेखरकडे पार्टीला जायला निघाले होते. त्यावेळीच हे सगळं घडलं. नाना होते ना तिथे? होते ना, मग आणि दुजोरा सुद्धा देत होते. पण माई, तू बोलच तिच्याशी. मला काही हे पटलेलं नाही. बरं ते तर तेच, पण अगं बाहेर बाबाजी येऊन बसलेत, त्यांचं काय करायचं आपण? बाहेरून बसलेत म्हणजे? अहो ते हॉलमध्ये बसलेत डोकं धरून. अगो बाई, अगं सकाळीच तर ते येऊन गेले. रिपोर्ट्स राहिले होते ना त्यांचे, ते न्यायला म्हणून आले होते. ते मी जॉब करत बसले होते, नाश्ता करून जाईन म्हणाले. म्हणजे निघालेही होते ते, तेवढ्यात मेघन आली ग मला भेटायला. तिला शेखरनी साडी दिली ना, ती दाखवायला घेऊन आली होती माझ्याकडे. अय्या, ही साडी आहे का? असू दे, आत्ता राहू दे. आपण आधी बाबाजी काय म्हणजे सुरेशराव काय म्हणतात ते बघूया. चल. बाबाजी बाबाजी म्हणता माझ्या तोंडात तेच आलंय. सुरेशराव, अहो तुम्ही ते असे एकटेच का बसलाय? आणि हे कुठे आहेत आमचे? हे हे नानासाहेब कोपऱ्यावर गेले, येतो म्हणाले. मला वाटलं तुम्ही नाश्ता करून गेलात घरी. हो हो, मी गेलोच होतो, पण परत आलो. तुमची तब्येत बरी आहे ना? हो हो, बरी आहे. काय झालं, नानासाहेबांकडून प्राणायाम शिकण्यासाठी मी परत आलो. श्वास माझा जरा बाहेर गेल्यावर कोंडला ना. अगो बाई, एवढंच ना? मग ठीक आहे. हो, पण तुम्हाला असं एकट्याला ठेवून गेलेत तरी कुठे? नाही नाही, अहो सांगून गेले, ती येतो म्हणाले. तुम्ही प्लीज माईसाहेब त्यांच्यावर चिडू नका, हा, बोलू नका त्यांना. हा माईसाहेब, म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे त्या तुमच्या अंजली बाई ठीक आहे. हो, पण असं का विचारताय तुम्ही? माई, तू जरा बघ ते. मी मगाशी तुला सांगितलं ना त्याबद्दल. मी निघते. मला ट्रेस पूर्ण करायचे आहेत ना. हा, माईसाहेब, खरंच सगळं ठीक आहे ना? हो, अहो सगळं ठीक आहे, पण तुम्ही मगापासून असं का विचारताय? नाही हो माईसाहेब, म्हणजे आज पहिल्यांदाच आमचे बाबाजी काही उत्तर देत नाहीयेत, कुठलेही संकेत देत नाहीयेत, आणि संकट मात्र. कसलं संकट? नाही नाही, मी 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 जातो. हा, मी सुरेशराव, नाही, मी खरंच म्हणजे तुम्ही आधी इथे शांतपणे बसा बघू. यांनी सांगितलं ना तुम्हाला येतो म्हणून, मग ते येईपर्यंत वाट बघा त्यांची. नाहीतर एक काम करा ना,
तुम्ही आदित्य आणि मेघनाच्या रूम मध्ये जाऊन पडा जरा. जा बघू. नाही नाही मी थांबतो ना. मी 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 इथे बसतो. साहेब येईपर्यंत मी थांबतो. हा तुम्ही जा ना तुमच्या कामाला. हा मी बसतो इथे. नक्की. ठीक आहे. तुम्हाला काही हवंय का? नाही काही नको, काही नको. काही लागलं तर सांगा मात्र. हा हो. बसा शांतपणे. येतीलच इतक्यात. बाबाजी मी मी इथे जास्ती वेळ थांबत नाही हो. कारण मी थांबलो तर मला जास्ती वेळ खोटं बोलता येणार नाही आणि खरं बोललो तर मग सगळाच गोंधळ होऊन जाईल. मी मी जातो. मी माधवींना सगळं सांगतो. माधवींना सांगतो. काय ग सुरेशराव गेले वाटतं. छे आहेत की हॉलमध्ये. मी त्यांना बजावलं होतं तुम्ही येईपर्यंत कुठेही जायचं नाही म्हणून. नाही पण आता नाही आहेत. अगो बाई असे काय ते. पण मुळात मला कळत नाही तुम्ही त्यांना एकट्याला ठेवून गेलातच का? एवढं काय नडलं होतं? एकटे म्हणजे काय कुकुलं बाळ आहेत का ते? पण वागत तर तसेच होते ना. मी तर वेळ घाबरूनच गेले होते. पण मला एक कळत नाही ते रिपोर्ट घेऊन गेलेले परत कसे काय आले? नाही म्हणजे प्राणायाम वगैरे शिकायला परत आलेत हे काय मला खरं नाही वाटत. हो मला सुद्धा. आले तेव्हा खूप घामाघूम झाले होते. घाबरलेले पण वाटत होते खूप. मला वाटलं अटॅक बिटॅक येतो की काय. अगो बाई छातीत दुखत बिखत होतं की काय? मला हाक का नाही मारलीत तुम्ही? अगं आता जनरलीच किती घाबरलेले आहेत ते. ते डाएट वरून वजनावरनं केवढा घोळ चाललाय त्यांचा. त्यातलंच काहीतरी असणार बहुतेक. छातीत धडधडत होतं म्हणे. बसले होते ठीक होते म्हणून तर गेलो ना मी. हो पण मग गेलेत कुठे आता? नाही म्हणजे आपल्या दोघांना न सांगता कुठे जात नाहीत होते. हो तेही खरं आहे. 4-4 वेळा बाबाजी बाबाजी येतो. हा ते आभार प्रदर्शन वगैरे सोपस्कार केल्याशिवाय जात नाहीत ते. हो ना. नाही म्हणजे गेलेत खरे पण रस्त्यात काही झालं तर? नाही नाही अगं हे बघ माझ्यासाठी फक्त पिंकच साडी घे. आठवणीने. आणि तुझ्यासाठी हे असं कसं झालं बाबाजी? हे असं कसं झालं बाबाजी? तुम्ही काहू दिलं बाबाजी? काहू दिलं तुम्ही? बाबाजी मला तो दिसला. बाबाजी बाबाजी अहो अहो तुम्हाला काय सांगू मी बाबाजी हे कसलं संकट आहे बाबाजी? बाबाजी कसले संकेत देताय तुम्ही बाबाजी? पुन्हा नाही बाबाजी. बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. बाबाजी पाणी घ्या बघू. बाबाजी नको मला पाणी नको. मला पाणी नको. मला काही नको. नाही पाणी नको. मी फक्त बाबाजीला साखर घालणार आहे. बाबाजी हे पुन्हा काय संकट आलं तुम्ही? नाही मला बसायचं नाही. तुम्हाला माहितीये काय झालंय? काय झालंय? अहो तो आलाय तिकडे. मला काही कळत नाही. काय बोलताय? म्हणजे तर नाव सुद्धा कसं घेऊ त्याचं मी? अहो तो फाटकी चड्डीवाला आलाय तिकडे देसाईवाडी. कोण फाटकी चड्डीवाला? मला काही कळत नाही. नीट समजावून सांगाल का मला? तुम्हाला कधीच कसं काहीच कळत नाही हो. अहो कोण म्हणजे फाटकी चड्डीवाला म्हणजे कोण? आदित्य नगरकर. तो फाटकी चड्डीवाला आदित्य नगरकर आलाय हो तिकडे त्या देसाईच्या उरावर आणि आपल्या मेघनाच्या उरावर. बाबाजीकडे आपण साखर घालायला पाहिजे. लागतोय का? नाही ना बंद आहे फोन. थांब घरी लावून बघतो. घरी लागत नाही. काय ग बाई नसता व्याप होऊन बसलेला आहे. काय करायचं आता? मेघनाला करू का? तिला कशाला? ती फोनच करणार आहे ना. नाही म्हणजे अहो आत्ता पण तिला कसं काय फोन करणार ना. लेक्चर मध्ये असेल नाही का ती म्हणून म्हंटल.
हम्म. त्यापेक्षा तुम्ही आदित्यला फोन करा, तो बघूया काय म्हणतोय ते. हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे तू कामात आहेस का? नाही नाही बोला ना. नाही ऍक्च्युली काय झालंय की हम्म. तब्येतीची काळजी वाटते रे. नाही रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पण काय सांगता येत नाही ना. मी असं करतो, मी परत फोन ट्राय करतो, लागला नाही तर मी स्वतः जाऊन येतो. हा काळजी वाटते ना, रस्त्यात काय व्हायला नको ना. हा ठीक आहे, मी पण त्यांना फोन ट्राय करतो. हा ठीक आहे मग ठेवू. हो. नाना. काय रे? नाना आपण आदित्य नगरकरला आपल्या देसाईवाडीतली जागा दिली राहायला, हे त्यांना कळलं तर नसेल. ओ. आणि त्या गोष्टीचा त्यांना धक्का बसलाय असं तर झालं नसेल ना. नाही 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 नाही, तुझी शंका अगदी बरोबर आहे. ही शक्यताही नाकारता येत नाही. नाही पण काय त्यांना फोन तर ट्राय करावाच लागणार आहे आणि नाही लागला तर जावंही लागणारच आहे. यू डोंट वरी, मी बघतो काय ते. ओके ठीक आहे. त्यांची तब्येत सगळ्यात महत्वाची रे. ठीक आहे, चल बाय. बाय बाय. कसली शक्यता नाकारता येणार नाही म्हणाला? सांगतो आधी फोन लावतो त्यांना. एकदा डोक्यातनं गेलं की बरं ग. मॅडमच्या लवकर आणला तर लगेच लेक्चर आहे मला. काय ग, स्वतः अशीच हसतेस? हो ग, खरंच हसू येत आहे मला. कसलं? अँकीचं. का? काय झालं? अगं काल मी प्रज्ञाकडे गेले होते ना, तर त्यांचं जेवण माझ्याकडे बनवून ठेवलं होतं. त्यांच्या घराची किल्ली नाही आहे ना माझ्याकडे, म्हणून जेवण माझ्याकडे ठेवलं आणि किल्ली तुमच्याकडे ठेवली. तसं त्यांना मेसेजही केला की किल्ली घ्या म्हणून. मग रात्री आल्यावर काही प्रॉब्लेम झाला नाही आहे ना हे चेक करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले तर जेवण तसंच होतं. ओह, नाही, ते जेवले नाही आहेत याविषयी मला काही विशेष नाही वाटलं. मीही अनेकदा अशीच जेवण समोर असून सुद्धा जेवू शकले नाहीये. पण मेघना, मला काय वाटतं माहितीये, माणसाने अगदी मनापासून खात्रीपूर्वक उत्कटपणे जे वाटतं ना तेच करायला पाहिजे. स्वतःच्या मनाचं ऐकायला पाहिजे. हो, अगदी खरं आहे तुझं म्हणणं अंजली. पण खूप कठीण असतं तसं खरं वागणं. हो, पण आता बघ ना, आई आणि प्रज्ञाला दुखवूनच मी वेगळे झाले ना. स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेताना ते दुखावले जातील या भीतीने मी खूप काळ शांत बसले. पण मेघना, खरं सांगू, आपल्या खऱ्या वागण्याने आपली माणसं दुखावली जातात, पण काही वेळापुरतीच. उलट नंतर आपलं आणि त्यांचं नातं जास्त पक्क होतं. हो, मी घेतलाय त्याचा अनुभव. सॉरी, तू काहीतरी म्हणत होतीस. आणखींना मी हाच मुद्दा समजून सांगितला. त्यांच्यावर कसलं दडपण आहे मला खरंच माहिती नाही, पण देसाईवाडीत आल्यावर ते सुरुवातीला खूप आनंदात होते आणि अचानक तुला माहितीच आहे, मी जातो म्हणायला लागले. पण गेले तर नाहीच, पण राहिले ते मात्र तणावाखालीच. कोणती तरी ओढाताण होती त्यांच्या मनात. कालही जेवण तसंच झाकलेलं होतं आणि आणखी पूर्ण विचारात बुडालेले होते. शेवटी मी त्यांना सांगितलं, तुम्हाला नसेल राहायचं तर नका राहू. तुम्हाला कोणतीही जबरदस्ती नाहीये. नाना, आदित्य, मेघना यांचं दडपण घेऊ नका.
आणि मनाविरुद्ध राहूही नका आणि मनाविरुद्ध जाऊही नका. परहॅप्स आय वॉज अ लिटल रूड, पण मी हे बोलले. मग काय, ते काहीच बोलले नाहीत. पण अगं सकाळी इतक्या प्रसन्न मूडमध्ये होते ना. खरंच? हो अगं खरंच. आमची ओळख झाल्यापासून इतकं हसू मी पहिल्यांदाच पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर. नक्की काय झालं होतं ते कळलं नाही मला, पण खूप दिवस त्रास देणाऱ्या प्रश्नाचं अचानक अगदी अचूक उत्तर मिळाल्यावर जो आनंद असतो ना, तो होता त्यांच्या चेहऱ्यावर. खूप उत्साहात होते. कपकेक्स घेऊन आले होते आणि स्वतःहून सांगितलं कॉफी बनव म्हणून मला. आणि आदल्या दिवशीसाठी सॉरी म्हणाले. आणि मी जे काय रूडली पण खरं सांगितलं होतं ना, त्यासाठी थँक्यूही म्हणाले. पण मला खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू. मला अनिलने एकदा बोलता बोलता म्हणाला होता, अँकींचं जिच्यावर खूप प्रेम होतं तिच्याबरोबर त्यांचं लग्न नाही होऊ शकलं, पण त्यांचं तिच्या ठाई गुंतलेलं मन अजून दूर होत नाहीये. मेघना, मेघना काय झालंय? मेघना, आता लेक्चरला जायचंय मला. प्लीज टेक केअर. हा नाना, झालं का तुमचं काही बोलणं? नाही, मला एंगेज लागत होता फोन. हो, म्हणजे माझं माधवी त्यांशी बोलणं झालं. त्या म्हणाल्या की सुरेशराव थोडे अस्वस्थ वाटत होते, पण काय तसं काळजीचं कारण वाटत नाहीये. ओके, थोडक्यात ते ठीक आहेत ना? हो हो, मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं, म्हटलं काही तसं काही वाटत नाही ना, तर त्या म्हणाल्या की नाही नाही, काय तसं काही नाही आहे, घाबरू नका. हा ठीक आहे. ओके, बाय. आता तरी मला सांगणार आहात का? सांगतो सांगतो. काही नाही, आदित्यला अशी शंका येते की अँकी आदित्य नगरकरला आपण इथे राहायला जागा दिली ना, हे सुरेशरावांना कळलं असेल आणि त्यामुळे. आम्ही तेच म्हणत होतो. त्यात आता मेघनाने त्याला आणि अंजलीला घरी जेवायला बोलवलंय. अर्जुने सांगितलं मला सगळं. आणि जेव्हा हे आमंत्रण तिने त्यांना केलं तेव्हा तुम्ही तिथेच होतात ना हो. काय गरज आहे या सगळ्याची? छे, उगीचच आपलं काहीतरी. काहीतरी लोढणं लावून घ्यायचं बस. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड. पण आपण तसूबर सुद्धा बदलायला तयार नसतो. ओम राम रीम रम जियम बम बम. ओम राम रीम रम जियम बम बम. ओम ताबडतोब मेघनांना फोन लावा. अहो आता ती लेक्चर मध्ये असेल हो. फोन करा, नाहीतर मेसेज टाका. फोन करा. हो. ओम राम ह्रीं रम जियम बम बम. ओम राम ह्रीं रम जियम बम बम.
हा बोलाई. हा मेघना. द्या इकडे द्या. मेघना काय चाललंय हे? काय झालं बाबा? मेघना तुम्ही हे सगळं काय चालवलंय तुम्ही मेघना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे मेघना मी कशाबद्दल विचारतोय ते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळू नका. जय हो सांगून ठेवतोय तुम्हाला मी. तो फाटकी चड्डीवाला तो देसाईवाडीत काय करतोय हो? बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज, आधी शांत व्हा. मी विचारलं ते खरं आहे की नाही मेघना? हो पण बाबा. पण नाही भिड नाही मेघना. पण नाही भिड नाही. नाही मेघना तो तिकडे राहता कामा नये. ताबडतोब त्याला तिकडून हकलून द्यायचे हो. अहो जरा हळू. कॉलेजमध्ये बोलता येत नसेल तिला. तुम्ही फोन ठेवा बघू. चुप. बोला मेघना. मी काय विचारतोय मुळात तो फाटकी चड्डीवाला तिकडे आला कसा?